नमस्कार. मी आज तुम्हाला पंडिता रमाबाई डोंगरे मेधावी यांच्याविषयी थोडे सांगणार आहे. पंडिता रमाबाई डोंगरे मेधावी या चरित्र नायिकेचे चरित्र सांगण्यापूर्वी त्यांनी काय कार्य केले याचा थोडक्यात गोषवारा सांगते. स्त्रियांना शिक्षण मिळालेच पाहिजे. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईला व स्वतः रमाबाईंना संस्कृत व्याकरण व इतर ग्रंथ शिकवले. त्याकरिता बालविवाह थांबवले पाहिजेत. कारण लग्न झाल्यावर ती मुलगी शिक्षण घेऊ शकणार नाही. विधवांचे पुनर्विवाह होणे गरजेचे आहे. त्या काळात मुलगी 8-10 वर्षाची व पुरुष 30-40 वर्षाचा विदूर असत. स्वतः पंडिता रमाबाईंनी गोदू जोशी व धोंडो केशव कर्वे यांचा धूमधडाक्यात विवाह लावून दिला होता. तो सुद्धा पुण्यात सनातनांच्या बालेकिल्ल्यात. परित्यक्त्या, प्रौढ कुमारिका व विधवांचे पुनर्वसनाचे छोट्या व्यवसायाचे कार्य त्याने केडगावला केले. हिंदू समाजाला लागलेली कीड, भटभिक्षुकी, स्त्रियांवरील अत्याचार याला त्यांनी तोंड फोडले. आता अगदी थोडक्यात त्यांचे चरित्र सांगते. त्यांचा जन्म 1858 कर्नाटकात गंगामूळ या गावी झाला. 150 वर्षापूर्वी जी 200 घरे कोकण सोडून घाटावर आली त्यातील काही कर्नाटकात स्थिरावले. त्यातले डोंगरे हे कुटुंब. पंडिता रमाबाईंचे वर्णन म्हणजे त्या 5 फूट उंच, गोऱ्या पान, घारे डोळे, करारी स्वभाव. आमची ही चरित्र नायिका सर्वगुण संपन्न तर होतीच, पण दूरदर्शी होती. काळाची पावले ओळखणारी होती, चाणाक्ष होती. आकाशातले उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख मोजणारी होती. वडील अनंतशास्त्री डोंगरे संस्कृतचे गाढे अभ्यासक व अतिशय विद्वान होते. ते संस्कृत बद्दल आग्रही होते. त्या काळात इतर ब्राह्मणांचा स्त्री शिक्षणासाठी खूप विरोध होता. तरी पण 2 महिने त्यांच्याशी झगडून स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांच्याकडून लेखी प्रमाणपत्र लिहून घेतले व रमाबाईंना संस्कृत व्याकरण व रघुवंश महाभारत सारखे मोठे ग्रंथ शिकवले. आई सौ आनंदीबाई डोंगरे गृहकृत्य दक्ष, घरकाम, बागकाम सांभाळत असत. त्यावेळी गुरुकुल पद्धत होती. त्यांच्याकडे राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे खाणे पिणे सांभाळून त्या संस्कृत शिकल्या होत्या. कुटुंबियांशी न पटल्यामुळे त्यांनी कर्नाटकातले घर सोडले व सर्वजण तीर्थात टनाला निघाले. वाटेत वडिलांनी प्रवचने करावी. छोट्या भाऊ श्रीनिवासाने त्यांना त्यात मदत करावी व छोट्या रमेने शिकवलेले श्लोक म्हणावेत. मिळालेल्या पैशात उदरनिर्वाह करावा. पण त्याच सुमारास महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. आई वडील मोठी बहीण दुष्काळात बळी पडले. 1875 साल म्हणजे रमा 16 वर्षाची व श्रीनिवास मोठा भाऊ 18 वर्षाचा. विचार केले तर तसे दोघंही खूप लहान होते. परत कर्नाटकात म्हणजे आपल्या नातेवाईकांकडे न जाता ह्या मानी बहीण भावंडांनी आहे हाच मार्ग चालू ठेवला. दोघं जण उत्तरेला झेलमच्या खोऱ्यापर्यंत गेले. ह्या प्रवासात रमाबाईंनी मध्यमवर्गीय समाजातच नव्हे तर इतर ठिकाणी पण स्त्रियांची एकंदर परिस्थिती बघितली. 7-8 वर्षाची सासूरवा श्रेणी कामावरून मार खात होत्या. अल्पवयीन विधवांचे प्रमाण खूप होते. स्त्रियांना शिक्षण अजिबात नाही. त्यामुळे एकतर सासरी हा सासूरवास सोसायचा किंवा माहेरी आश्रित म्हणून राहायचे. एकंदर अपमानित अवस्थेत कष्ट करणे हेच त्यांच्या नशिबात होते. त्या तीर्थाच्या ठिकाणी जेव्हा जात असत तेव्हा तिथे सुद्धा भटभिक्षुकी यात्रेकरूंना खूप छळत. रमाबाईंना या लोकांकरिता काहीतरी करावे असे सारखे वाटत होते, पण त्यांना मार्ग दिसत नव्हता. त्या जेव्हा कलकत्त्यात पोचल्या तेव्हा त्या साधारण 20 वर्षाच्या होत्या. 1878 ला कलकत्त्यात नुकतीच ब्रह्मो समाजाची स्थापना झाली होती. ब्रह्मो समाज म्हणजे हिंदू समाजाची सुधारलेली आवृत्ती. जेव्हा रमाबाई तिथे पोचल्या तेव्हा त्या सुशिक्षित होत्या व संस्कृतमध्ये प्रवचने देत होत्या. यामुळे लोकांसाठी त्या आदर्श स्त्री झाल्या होत्या. लोकांनी पंडिता, सरस्वती या पदव्या रमाबाईंना दिल्या. 1880 ला श्रीनिवासाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यावेळी त्यांनी त्यांचा मित्र बिपिन बिहारी दास मेधावी या आसामी तरुणाशी रजिस्टर पद्धतीने विवाह केला. त्या काळी म्हणजे 100 ते 125 वर्षापूर्वी रजिस्टर पद्धतीने विवाह करणे हा खूप धाडसी निर्णय होता. मेधावी खालच्या जमातीचा होता. त्यामुळे ह्या लग्नाला लोकांचा विरोध होणार म्हणून त्यांनी त्या काळी रजिस्टर पद्धतीने विवाह केला होता. 1881 ला मनोरमेचा जन्म झाला. ती 10 महिन्याची असतानाच विपिनचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला.
तसे म्हटले तर स्वतः रमाबाई वयाच्या 23व्या वर्षी विधवा झाल्या होत्या. आता छोट्या रमेला घेऊन काय करावे असे मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर होते. घरात त्या शिकवण्या घेत होत्या संस्कृतच्या, पण नुसते संस्कृतनी भागणार नाही हे त्यांना कळले होते. आपल्याला इंग्रजी पण यावे लागेल. म्हणून त्यांनी इंग्रजीच्या शिकवण्या लावल्या. त्या स्वतः इंग्रजी शिकवत होत्या व त्याचबरोबर त्या इंग्रजी दुसऱ्या मुलांना, मुलींना पण शिकवत होत्या. त्यावेळी पुण्याहून स्त्री शिक्षण व स्त्री सुधारणा यावर भाषणे देण्याकरता न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग व भांडारकर यांनी त्यांना बोलावून घेतले. 1882ला प्रथमच त्या पुण्यामध्ये पोहोचल्या. पुण्यात त्यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्री सुधारणा यावर खूप भाषणे दिली. आर्य महिला समाजाची स्थापना केली. समाजाचे मुख्य कारण ज्या स्त्रियांवर अन्याय झाला आहे, उदाहरण बालविवाह, बालविधवा यांना मदत करणे हाच मुख्य हेतू होता. परंतु खरे म्हटले तर त्यांना लहानपणापासून डॉक्टर व्हायचे होते. पुण्यात त्या पंचहौद मिशनच्या इथे नर्सना मराठी शिकवायला जात. त्याबद्दल नर्स त्यांना ड्रेसिंग शिकवायच्या. त्यांचे संवाद चालत. त्या नर्सनी त्यांना सुचवले की तुम्ही इंग्लंडला का नाही जात? इंग्लंडवरून ज्या नर्स इथे येणार आहेत भारतात, त्यांना तुम्ही मराठी शिकवा व त्याबद्दल ते तुम्हाला मेडिकलचे शिक्षण देतील. ही कल्पना रमाबाईंना खूप आवडली व त्यांनी इंग्लंडला जायची तयारी सुरू केली. त्या अतिशय स्वाभिमानी व करारी व्यक्तिमत्वाच्या होत्या. इंग्लंडला जायचा सर्व खर्च त्यांनी स्वतःहून केला. त्यासाठी त्यांनी 2 पुस्तके लिहिली. माझा इंग्लंडचा प्रवास आणि स्त्री धर्मनीती. या पुस्तकांच्या विक्रीतून त्यांनी आपला व आपल्या छोट्या रमेचा खर्च सोडविला. या प्रवासाच्या योगाने आणि एकंदरच पूर्वीपासून त्यांना हिंदू धर्मात असलेल्या अंधश्रद्धा कधीच पटल्या नाहीत. त्यामुळे इंग्लंडला गेल्यावर पहिले 6 महिने इंग्रजी भाषा शिकली व नंतर त्यांनी व छोट्या रमेने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. तिथे सुद्धा पोथी, बायबल व क्रॉस घालायचे बंधन होते. त्यातील पंत उपंत त्यांना कधीच पसंत नव्हते. लहानपणापासून सोसलेल्या शारीरिक कष्टामुळे, झेलमच्या खोऱ्यातील अतिशय थंडी, थंड पाण्यामुळे केलेली अंघोळ, थंडीपासून पुरेसे संरक्षण नसल्यामुळे या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांना कानाने कमी ऐकू येऊ लागले. त्यामुळे मेडिकलचे शिक्षण पुढे चालू ठेवणे त्यांना कठीण जाऊ लागले. परत हिंदुस्थानात येण्याचा विचार आता सुरू झाला होता. त्याच सुमारास 1886 साली त्यांना अमेरिकेतून बोलावणे आले. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा डॉक्टरचा पदवीदान समारंभ होता. त्यांनी 1886ला छोट्या रमेसह अमेरिका गाठली. माझी ही नायिका वयाच्या 28व्या वर्षी पुरुषाशिवाय त्रिखंड हिंडली होती. अमेरिकेत पदवीदान समारंभाच्या वेळी त्यांनी आपल्या देशातील उच्चवर्णीय हिंदू स्त्रीची दयनीय अवस्था याचे वर्णन केले व मला त्याकरिता कार्य करायचे आहे असे सांगितले. त्यांना या कार्यासाठी लोकांनी भरभरून पैसे दिले. त्यावेळी त्यांना अमेरिकेत झंझावती व्याख्याने दिली. छोट्या रमेला अमेरिकेत आता त्रास होऊ लागला होता. म्हणून त्यांनी परत इंग्लंडला जाणाऱ्या बोटीने बोटीवरच्या एका सेविकामार्फत तिला इंग्लंडला पाठवून दिले. त्यांनी केलेल्या व्याख्यानामुळे त्यांना खूप पैसे मिळाले. त्या पैशांनी त्यांनी रमाबाई ट्रस्टची स्थापना केली. अमेरिकन मिशननी पण त्यांना खूप मदत केली. तिथे त्यांनी स्त्रियांचे ट्रेनिंग कॉलेजचा कोर्स केला. बाल शिक्षणाची प्रोबेल नवीन डिग्री घेतली व मुलांकरिता पुस्तके, खेळणी, उपकरणे घेऊन आता त्यांनी अमेरिका सोडली. आता त्यांनी मुंबई गाठली. तिथे त्यांनी मुलींकरता शाळा सुरू केली. शारदा गद्रे ही त्यांची पहिली विद्यार्थिनी. म्हणूनच तिचे नाव शाळेला दिले, शारदा सदन. पुण्यातले धोंडो केशव कर्वे विदुर होते व पंडिता रमाबाईंच्या शिष्या गोदू जोशी विधवा होत्या. कर्व्यांची पहिली बायको गेल्यावर गोदूशी दुसरा विवाहाकरिता विचारणा केली. प्रथम त्या नाही म्हणाल्या, कारण स्वतः कर्वे खूप बारीक होते. त्यामुळे परत वैधव्य आल्यास काय करावे. परंतु पंडिता रमाबाईंनी त्यांना दुसऱ्या विवाहासाठी तयार केले. त्यांना 5,000 रुपयाचा विवाह उतरवण्यास सांगितला व तो गोदूच्या नावे करण्यास सांगितले. पुण्यात सनातन मंडळींच्या बालेकिल्ल्यात हा विदूर विधवा विवाह अगदी धूमधडाक्यात साजरा केला गेला. विधवा प्रौढ कुमारिका विवाह प्रथा सुरू केली गेली. शारदा सदनमध्ये प्रौढ कुमारिका परित्यक्त्या विधवा होत्या. त्यांना शिक्षण देऊन घरगुती उद्योग सुरू करून स्वतःचे पोट भरतील इतके सक्षम केले होते. न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग, भांडारकर, आगरकर हे सर्वजण त्यांना ह्यात आधार देत होते. परंतु ह्या सदनातील 2 मुलींनी जेव्हा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला त्यावेळेला न्यायमूर्ती रानडे व भांडारकर त्यांच्या विरोधात गेले.
1893 ला शारदा सदन बंद पडायची वेळ आली व 1894 ला ती बंद पण झाली. पण मधल्या वेळेत पुण्यात प्लेगने धुमाकूळ घातला. शारदा सदनच्या सर्व मुलींच्या पालकांनी सदनमधून आपल्या मुलींची नावं काढून घेतली. आता फक्त परित्यक्त्या व विधवा शाळेत राहिल्या. त्यांच्या मदतीने प्लेगच्या रोग्यांवर उपचार केले गेले. त्याच सुमारास उत्तर भारतात भीषण दुष्काळ पडला. सेवा सदनच्या बायकांनी त्या लोकांना रातोरात केडगावला पुण्याजवळ हलवले. त्यांच्यावर योग्य ते उपचार केले गेले. मध्यंतरीच्या काळात रमाबाईंनी 5-6 एकरचा रानमाळ केडगावला विकत घेतला होता. त्यामुळे त्या सर्व लोकांना त्या माळावर हलवले गेले होते. दुष्काळातील मंडळी चांगली झाल्यावर केडगावलाच त्यांनी विहिरी काढल्या व त्या विहिरीतून निघालेले डबर घेऊन छोट्या छोट्या इमारती बांधल्या. स्वयंपाकाची खोली, जेवणाची खोली, बसण्याची खोली, छापखाना, नंतर एक प्रार्थना घर पण बांधले, जिथे कोणत्याही देवाची मूर्ती नव्हती. फक्त तिथे जा आणि प्रार्थना करा, मनाची शांतता मिळवा. ह्या केडगावच्या संस्थेत आजूबाजूच्या जागेवर लोक भाजीपाला करत, त्यामुळे संस्था स्वयंसिद्ध झाली. पैशाचे व्यवहार स्वतः रमाबाई बघत, त्यामुळे ते चोख होते. इथे स्वागत पेयाऐवजी द्राक्षाचे सरबत द्यायचे. द्राक्षाचे सरबत म्हणजे दारू नव्हे. जेवण खाली पाट मांडून असे. जेवण शाकाहारी असे, मांसाहारी नाही. आता रमाबाई 35शीला पोचल्या होत्या. वयामुळे त्यांना नैराश्य येऊ लागले होते. ज्या पुण्याकरिता, पुण्याच्या लोकांकरिता आपण एवढे कार्य केले, ते आपल्याला कसे काय विसरले, ह्या विचारांनी त्या थोड्या खचल्या होत्या. मनोरमेने त्यांच्या मुलीने तिच्या मदतीने त्या संस्था सांभाळत होत्या. आता त्यांनी बायबलचे मराठीमध्ये भाषांतर करायला सुरुवात केली होती. त्यांनी संस्थेची जबाबदारी मनोरमेवर टाकली. हिब्रू मराठी शब्दकोश तयार केला. बायबलच्या शेवटच्या भागाचे भाषांतर केले, प्रूफे तपासली आणि छापखान्यात छापायला टाकली. रात्री आंघोळ केली, येशूची प्रार्थना केली व त्या झोपल्या. त्या परत नाही उठल्या. ते साल होते 1922. त्यांनी वयाच्या 64व्या वर्षी आपला देह ठेवला. माझी चरित्र नायिका म्हणून मी नेहमीच सांगत आले की ती कर्तृत्ववान, स्वाभिमानी होती. लोकमान्य टिळकांनी त्यांचा नेहमी विरोध केला, पण शेवटी ते सुद्धा म्हणाले, काही असो, बाई धडाडीची होती. माझी ही त्या चरित्र नायिका त्रिखंड हिंडली होती, कोणाच्याही मदतीशिवाय. अशा या पंडिता रमाबाईंना माझे त्रिवार प्रणाम. आज पंडिता रमाबाईंबद्दल सांगितले हे सर्व 1850च्या सुमारासचे आहे. ह्यातून आपण एक महत्वाची गोष्ट समजून शकतो की रमाबाईंनी अनेक संकटांना धैर्याने व खंबीरपणे तोंड दिले. त्या स्वाभिमानी होत्या हे तर त्यांनी जेव्हा स्वतःचा व आपल्या बाळाचा खर्च, इंग्लंडला जायचा खर्च स्वतः केला, ह्यातच सिद्ध झाले होते. त्यांनी विधवा ह्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना शिक्षण देऊन सक्षम केले गेले होते. हे सगळे सांगायचे कारण की आपल्या आयुष्यात किती पण अडथळे आले तरी आपण कधीही हारायचे नाही. कुठल्याही संकटात न डगमगता तोंड द्यावे व बुद्धीचा वापर करून वाट काढावी. तसेच लोकसंग्रह करावा, समाजसेवा आणि धर्म याची गल्लत करू नये. प्रत्येक आलेल्या अडचणीमधून मार्ग निघू शकतो. आपण पॉझिटिव्हली तो प्रश्न किंवा ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न करावा. ही चरित्र नुसती ऐकून सोडून देण्यासाठी नाहीत, तर यातून आपण काहीतरी चांगले विचार घेणे जरुरीचे आहे. धन्यवाद.